या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायाच्या भूमिकेत असताना सुरुवातीपासून ज्या प्रकारे आपल्याला न्याय भेटला पाहिजे, जे आपल्या भावावर एवढा अत्याचार झाला आहे, जे एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या झाली, त्याच्यामध्ये ज्या बाजूने न्याय देता येतो, ज्या लोकांना उभा करता येतं आहे, त्या लोकांची आम्ही नियुक्ती करा, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या, ह्या भूमिकेत होतो. आणि सगळं हे मुख्यमंत्री साहेबांकडे मांडलं होतं. देशमुख कुटुंबियांनी तर मांडलंच होतं, पण जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांनी ही गोष्ट धरून ठेवली होती की आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशी परत घटना घडली नाही पाहिजे. तर त्या न्यायाच्या भूमिकेत हे सगळे जे म्हणजे ज्या सगळे SITचं पथक आहे, CIDचं पथक आहे, पोलीस यंत्रणा आहे, काल न्यायालयीन समिती स्थापन झाली आणि आता उज्ज्वल निकम साहेबांची बातमी येते. तर ते इतकं महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी मिळून हा न्याय देशमुख कुटुंबियाला दिला पाहिजे आणि पुढं अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत पाहिजेत, ह्याची एक शिक महाराष्ट्राला दिली पाहिजे, आमची एवढी मागणी आहे. आणखी आहे जबाब माझा नोंदवलेला आहे मागच्या महिन्यातच. फक्त 164 ब अंतर्गत मला जो द्यायचा आहे जबाब तो राहिलेला आहे. तो मी आज देईल का नाही देईल माहीत नाही, मला थोडं अशक्तपणा वगैरे आहे, तर मी आज जरी नाही दिला तरी उद्या नक्की देईल. कृष्णा आंधळे जो आरोपी राहिलेला आहे त्याला पकडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना इतक्या दिवस कोणी आसरा दिला आहे, कारण आरोपी कधीही सगळे मिळून एकदा पकडले नाहीत, त्याच्या स्टेप होत गेल्यात. आज हे 8 दिवसांना ते, 15 दिवसांना ते, किंवा अजून फरार आहेत ते. तर ह्या लोकांना सगळ्यांचे जी कॉलिंग झालेली आहे, कोणी पैसे पाठवलेले आहेत, ह्यांना कोणी फरार केलं आहे, ह्या सगळ्यांना आरोपी करून ह्यांना मध्ये घेतलं पाहिजे. कारण ह्यांना पण कळलं पाहिजे की चुकीच्या गोष्टीला समर्थन दिल्यावर, त्यांना मदत केल्यावर हा कायदा म्हणजे काय शिक्षा देतो हे त्यांना पण कळलं पाहिजे, जेणेकरून ते पुढं ह्या अशा गोष्टीमध्ये कुठं त्यांना गुन्हेगारांना साथ देणार नाहीत. जबाब झालेला आहे माझा, पण कोर्टात जो जबाब तो द्यायचा असतो तो माझा जबाब आहे राहिलेला. नाही तर जबाब मी मागच्या 26 तारखेलाचा माझा जबाब झालेला आहे. तर त्या संदर्भात जे तब्येत आहे माझी 2-3 दिवसापासून खालावलेली आहे, अशक्तपणा आलेला आहे मला, म्हणून म्हणजे माझी मानसिक स्थिती बरोबर नाही. मला काय उपचार घेता येतील तर त्यासाठी मी केलं जात आहे. कुठल्या हॉस्पिटलला उपचार चालू आहे, तुम्ही कुठले ट्रीटमेंट चालू आहे? नाही, मला घ्यायची आता ट्रीटमेंट. बरं, आज सगळं तो विषय होता काही नाही, ह्या प्रकरणातीलच जबाब आहे ना तो, दुसरा कुठल्या प्रकरणात जे भावाची क्रूर हत्या झाली त्या संदर्भातला जबाब आहे. तो 26 तारखेला मागच्या झालेला आहे, तोच मला इथं द्यायचा आहे कोर्टामध्ये. जर असं पाहता एकंदरीत सगळ्या गोष्टी नाही, आमची मागणी आहे सर्वांची की निकम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे आपल्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून. आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेब आणि निकम साहेबांची भेट झालेली आहे, तर लवकरच त्यांच्या नियुक्तीचं पत्र येईल, ते आम्हाला कळवतील अशी आशा आहे. दादा, खरं तर मागणी करतात, मागणी तर त्याला आरोपीला पकडण्याची आहे, पण ह्याच्यातून एक लक्षात येते गोष्ट सगळ्यांच्या प्रशासनाच्या वगैरे, की हे किती सराईत गुन्हेगार आहेत, म्हणजे ह्यांची गुन्हेगारी कुठल्या स्टेपला आहे. आज 1.5 महिना झालं तरी तो आरोपी शोधत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की गुन्हेगारी ही त्या गुन्हेगारीचे त्यांचं विश्व तयार केले त्यांनी, त्याच्यामध्ये ते एवढे पुढं गेलेले आहेत की त्याच्यावर जिथल्या तिथं जर त्यांच्यावर कारवाई करत गेला असते तर ह्या घटना त्यांनी पुढं केल्या नसत्या. तर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यामुळंच पोलिसांना पण ह्याचा त्रास व्हायला आहे की ते कुठंही शोधत नाही, तो कुठं गेला आहे, काय झालं आहे, त्याच्यासाठी सगळ्या यंत्रणेच्या नाकीनऊ आलेत असं वाटतं मला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.